बघत पुढची बातमी गुढीपाडव्याच्या निमित्तानं या ठिकाणी अनेक विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं आणि अशीच एक बातमी आहे ती म्हणजे राजकीय वर्तुळातून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती बीडचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। तर काल मातोश्रीवर जाऊन जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांच्यामध्ये ही बैठक झाली। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाराज असणाऱ्या क्षीरसागर यांच्या या भेटीमुळे राष्ट्रवादीत राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जाते। दोघेही बंधू आलेले आहेत, त्यांचे चिरंजीव पण आहेत, त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। आता प्रत्येक भेटीमागे काही वेगळा अर्थ लावण्याची काही आवश्यकता नाही। शिवसेनेत जोरात इन्कमिंग सुरू झालेलं आहे, त्याबद्दल अजून किती इन्कमिंग आहे? असं इन्कमिंग किती होईल आता कसं मी सांगू? आणि इन्कमिंगला मी हे कशाला टाकू, पायबंद कशाला टाकू? मी पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक भेटीला वेडावाकडा अर्थ लावण्याची आवश्यकता नाही। आणि मला असं वाटतं ज्याला जो निर्णय घ्यायचा असेल तेव्हा तो निर्णय घ्यायला मोकळा असतो। त्याच्यामुळे जर का त्यांना उद्या काही निर्णय घ्यायचा असेल तर ते निर्णय स्वतःहून जाहीर करतील। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झालेला आहे, कारण बीड जिल्ह्याचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदत्त क्षीरसागर अचानक आज मातोश्रीवरती आलेले आहेत आणि आपल्या सोबत आहेत। साहेब, तुम्ही अचानक मातोश्रीवरती आलात? मी याच्या अगोदर पण आलेलो आहे, भेटलेलो आहे। नेहमी संस्कार आपले असे आहेत महाराष्ट्रातले, राजकारणाचे आणि समाजकारणाचे एकमेकाशी संबंध राहावेत, सलोख्याचे संबंध राहावेत, आणि हे मी ठेवलेले आहेत, जपलेले आहेत। मी मंत्री असताना जपलेले आहेत आणि नंतरही, तेव्हा त्याचं वावगाने वेगळा अर्थ काढायचं काही कारण नाही। गेले काही महिने तुम्ही नाराज आहे, तुमच्या पक्षामध्ये उघडपणे ती नाराजी देखील व्यक्त केली जाते। आता तुमची बैठक झाली आहे शिवसेना पक्ष उद्धव साहेब सोबत, मग काय बैठकीत? ही बैठक फक्त शुभेच्छा देण्यापुरती होती नवीन वर्षाच्या, आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला शुभेच्छा आहेत। पण शुभेच्छा म्हणजे प्रवेशच झाला ना, म्हणजे असं काय म्हणलं, काय शुभेच्छा ह्या वाटचाली करता, म्हणजे नवीन वर्षाकरता शुभेच्छा देणं ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, आणि त्या परंपरेचा एक भाग म्हणून मी शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलो। पूर्ण क्षीरसागर कुटुंब आले मातोश्रीवरती? भाऊ आहे, नेहमी माझ्या बरोबर असतात, काय कुटुंब नाही, भाऊ आहे। पण काय नाराज काय होतात तुम्ही? त्यामुळे तुम्ही कळवलं का शरद पवार साहेबांना यासंदर्भात तुम्ही जो निर्णय मी जाहीर सभा घेतली बीडला, आणि त्यातनं सगळे अर्थध्वनीत होतात, स्पष्ट बोललेलं आहे। आता पुढचं राजकीय समितीमध्ये आडपडदा काय ठेवलेला नाही। लोकसभा निवडणुकीचं पूर्ण प्रचारात सुरू झालेला आहे, तुमचं आता पुढचं धोरण काय असणार? भूमिका मी माझी सांगितलीच आहे तिथं, मी भूमिका माझी सांगितली। काय काय आता महायुतीच्या पाठीशी तुम्ही राहणार, महायुतीचा प्रचार करणार सांगितलंय ना, कसं सांगायचं, किती वेळा सांगायचं? पण आता विधानसभेचं काय करणार मग तुम्ही? आता प्रश्न आहे लोकसभेचा। ठीक आहे, तर आपण बघतोय की जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू हे दोघेही मातोश्रीवरती आलेले आहेत। त्यांनी सध्या तरी पक्षप्रवेश करत नसल्याचं कारण सांगितलं असेल तरी त्यांचा मार्ग जो आहे पक्षप्रवेशाचा तो मात्र पूर्णपणे आता मोकळा झालेला आहे। एकूणच आपण बघतोय की लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती भाजप पाठोपाठ आता शिवसेनेत देखील इतर पक्षांचं जोरदार इनकमिंग जे आहे ते सुरू झालेलं आहे, आणि त्यामुळे विरोधकांमध्ये आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झालेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्कवरील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांच्या प्रश्नांना उत्तर का देत नाहीत असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। तर निवडणुकीत फायदा उचलण्यासाठी युद्धसदृश परिस्थिती निर्माण करण्यात आली असा गंभीर आरोपही राज यांनी केलाय। गुजरातमध्ये केलेल्या दौऱ्याच्या वेळी चुकीची माहिती देण्यात आली होती असं राज ठाकरे यावेळी म्हणाले। तर काँग्रेसच्याच योजना भाजपनं नाव बदलून सुरू केल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। राज ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली असून या ठिकाणी शिवसेनेवर मात्र त्यांनी बोलणं कटाक्षानं टाळल्याचं बघायला मिळालं। नरेंद्र मोदी आणि अमित शहा जर समजा असे वागले नसते तर मला असलं करावं लागलं नसतं। हे गेले ज्या 5 वर्ष ज्या प्रकारे वागलेले आहेत, म्हणजे आमच्या पंतप्रधानाची जगातली ओळख काय? फेकू? आज तुम्ही इंटरनेटवरती जा आणि फेकू असा शब्द टाईप करा, तुम्हाला इंटरनेटवरती फेकू या शब्दाचा समानार्थी शब्द नरेंद्र मोदी असा येतो। आज जा, आज आमच्या पंतप्रधानाची, भारताच्या पंतप्रधानाची ओळख जगामध्ये काय? तर फेकू, थापा मारणारा माणूस। पंतप्रधान होईपर्यंत आम्हाला माहितीही नव्हतं की नरेंद्र मोदींना आई आहे। बरं, असू दे, त्यांना दीर्घायुष्य मिळो।
अहो, वर्षातनं एकदा वाढदिवसाला आईला भेटायला जायचं, तेही मीडियाचे कॅमेरे घेऊन. ही कोणती पद्धत? माझ्या घरी माझी आई माझ्याबरोबर राहते. आता या खोलीतून त्या खोलीत जाताना ह्यांना बोलू का, यार ये माझ्या आईला भेटायला चाललोय बाजूच्या खोलीत. तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची नांदेड इथे जी सभा पार पडली, त्या सभेमध्ये त्यांनी नेमकं कोणावरती शरसंधान साधलंय बघूयात. नांदेड आणि महाराष्ट्राच्या सर्व बंधू भगिनींना गुढी पडवाच्या खूप खूप शुभेच्छा. 2014 मध्ये मी पाडव्याच्या एक दिवस आधी येथे आलो होतो आणि आज पाडव्याच्या शुभ दिवशी मी आपणा सर्वांना भेटू शकलो, ह्याचा मला खूप आनंद होतो. कांग्रेस के नामदार ने माइक्रोस्कोप लेकर भारत में एक ऐसी सीट खोजी है जहां पर वो मुकाबला करने की ताकत रख सके. सीट भी ऐसी जहां पर देश की मेजॉरिटी माइनॉरिटी में है. मुकाबला भी ऐसा जहां जाते ही विरोधी दल को कह दिया कि मैं आपके विरोध में कुछ नहीं कहूंगा, मैं अभी नांदेड़ में हूं. ये कांग्रेस के महागठबंधन के साथी जम्मू कश्मीर के पूर्व मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, उनके पिताजी फारूक अब्दुल्ला खुले आम कह रहे हैं कि देश में 2 प्रधानमंत्री होने हैं. मैं आपसे पूछना चाहता हूं, क्या आपको ये मंजूर है? आवाज कश्मीर तक जानी चाहिए. क्या आपको ये मंजूर है? बघूयात पुढची बातमी. यवतमाळ वाशिम मतदारसंघात संजय राठोड यांचा ट्रॅक्टर चालवतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. यवतमाळ मतदारसंघातील भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार पीबी आडे यांचं ट्रॅक्टर हे मतदान चिन्ह आहे. तर पीबी आडे आणि संजय राठोड हे दोघेही बंजारा समाजाचे आहे आणि त्यामुळे बंजारा समाजाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ सध्या झपाट्यानं व्हायरल झालाय. संजय राठोड यांचा भावना गवळी यांना असलेला विरोध बघता हा व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल केला जातोय असं देखील बोललं जात आहे. तर यापूर्वी संजय राठोड यांनी मदन येरावार सोबत भावना गवळींना तिकीट मिळू नये यासाठी मुंबईमध्ये मोर्ची बांधणी केली होती. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. भाजपच्या स्थापना दिनाच्या दिवशीच पक्ष सोडावा लागत असल्याचं दुःख असल्याचं शत्रुघ्न सिन्हा म्हणालेत. दरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांना बिहारच्या पटना साहिब मतदारसंघातून काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचा हिंदी सिनेमात खामोश हा डायलॉग प्रसिद्ध होता. आता काँग्रेसमध्ये प्रवेश करून भाजपला खामोश करण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा सज्ज झालेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला. मोदी शहा यांच्या उदयामुळे भाजपमधल्या अडवाणी पर्वाचा अस्त झाला आणि त्यामुळे आता त्यांच्या समर्थकांना पक्षातून बाहेर पडावं लागतंय. शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपमध्ये असताना मोदी शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे सिन्हांना पक्षात महत्त्व दिलं जात नव्हतं. व्यक्ति से बड़ा पार्टी होता है और पार्टी से बड़ा देश होता है. मैंने आज तक जो बातें की हैं वो देश हित में की हैं, जग हित में की हैं. मैंने अपने लिए तो कभी कोई लाइसेंस नहीं मांगा, अपने लिए तो कोई डील नहीं किया. काँग्रेस पक्ष हा महात्मा गांधी, नेहरू, पटेल आणि इतर महान राष्ट्रपुरुषांचा पक्ष आहे. त्यामुळे एकता, विकास आणि प्रतिष्ठा या माध्यमातून समाजाच्या सेवेची संधी मिळेल असं शत्रुघ्न सिन्हांनी यावेळी सांगितलं. तसंच त्यांची पत्नी पूनम या सुद्धा काँग्रेसच्या तिकिटावर लढणार असल्याचे संकेत शत्रुघ्न यांनी दिलेत. सही मानों में कहा जाए तो टैलेंट अगर है कहीं पे तो भारतीय कांग्रेस में ही है. भारतीय कांग्रेस में जब आना हुआ तो मुझे ये भी समझना बहुत जरूरी था कि ये देश की ग्रैंड ओल्ड पार्टी तो खैर है ही, उसमें दो राय नहीं है,
ये पार्टी महात्मा गांधी से लेकर सरदार वल्लभ भाई पटेल से लेकर जवाहरलाल नेहरू से लेकर इंदिरा गांधी से लेकर राहुल गांधी जी की पार्टी तो है ही, उसमें भी दो राय नहीं। मैं तो यहां तक कह सकता हूं कि परहैप्स होली एंड सोलली अगर कोई पार्टी रिस्पॉन्सिबल है इस श्रेय के लिए तो है ये हमारी अपनी कांग्रेस पार्टी, हमारी अपनी कांग्रेस पार्टी। यानी अभी से हमारी अपनी कांग्रेस पार्टी है, हमारी अपनी कांग्रेस पार्टी हमारा अपना परिवार है।